नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. राष्ट्रवादी काँग्रेस न्यायालयीन पातळीवर निवडणूक लढण्यापेक्षा लोकांच्या मध्ये जाऊन पुन्हा एकदा शरद पवारांच्या मागे ताकद उभा करा अशी मागणी करत आहे. मला शरद पवारांचा हा रोल चांगलाही वाटला आणि आश्चर्यही वाटलं. म्हणजे मुळात उगाच उद्धव ठाकरेंच्या सारखं कुरकुर करत बसण्यापेक्षा लोकांच्या मध्ये जाऊन लोकांना समजावून सांगून आपली भूमिका मांडून व्यक्त होण्यात आणि लोकांचा पाठिंबा मिळवण्यात शहाणपणच असतं. उद्धव ठाकरेंच्या सारखं गद्दार, वाघनखं, पोट फाडणे, दरोडा, बाप पळवला, बाप चोरला, नाव चोरलं या शब्दामध्ये राष्ट्रवादी अडकून पडलेली नाहीये. आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की या सगळ्यांच्या मध्ये लोकांच्या मध्ये जाण्यासाठी म्हणजे स्वाभाविकपणे पहिलं नाव येतं ते शरद पवार. ते स्वतःच जिल्ह्यात जाऊन सभा घेऊन आपली भूमिका मांडतायत. बरं, शरद पवारांच्या नंतर कुठलं नाव यायला हवं तर ते असावं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं किंवा अन्य पदाधिकाऱ्यांचं. पण याच्यामध्ये कोणताही अन्य पदाधिकारी आपली भूमिका मांडायला जात नाहीये. म्हणजे एक तर कार्याध्यक्ष या नात्यानं सुप्रिया सुळे जे बोलतायत ते वेगळं, म्हणजे सुप्रिया सुळे पवार, आणि दुसरी ती साहेबांचा संदेश नावाची एक यात्रा घेऊन, का संदेश साहेबांचा काही का असं ना, पण साहेबांचा आणि संदेश आहे एवढं कळतं. दुसरे फिरतायत ते रोहित पवार. रोहित पवार जिल्ह्यात जाऊन सभा घेतायत, त्यांच्या टिपिकल स्टाईलनी भाषणं करतायत, व्यासपीठावर वेगवेगळ्या हजेरी लावतायत, साहेबांच्या सोबत कार्यक्रमाला हजर राहतायत. त्याचं एक गुंडी सोडून असं मस्तपैकी बिनधास्तपणे त्यांचं ते चालू असतं. व्यासपीठावर कोणीही भाषण करत असो ते मोबाईलवर बघत राहणं, मोबाईलवरून रिप्लाय करणं मेसेजेसना किंवा बघणे, ही प्रक्रिया त्यांची चालू असते. असो, स्वभाव प्रत्येकाचा, पद्धत प्रत्येकाची, त्याच्याविषयी आक्षेप व्यक्त करण्याचं कारण नाहीये. मला प्रश्न हा पडतोय की जयंत पाटील अंग झाडून कामाला लागलेले नाहीत किंवा जयंत पाटलांच्या वरती ती जबाबदारी देण्यात आलेली नाहीये. अगदी बीडच्या सभेतलं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. सूत्रसंचालकानं अनिल देशमुखांच्या भाषणानंतर जयंत पाटलांचं नाव पुकारलं. जयंत पाटील बोलायला उभे राहिले आणि रोहित पवारांचं भाषण घ्यावं असं काही जणांनी स्टेजवरून सुचवलं. जयंत पाटलांनी भाषणात सांगितलं, माझ्याऐवजी मी रोहित पवारांना बोलण्याची विनंती करतो. रोहित पवारांनीही प्रदेशाध्यक्षांचा मान बाजूला ठेवून भाषण करून टाकलं. प्रश्न हा आहे की रोहित पवारच का? जयंत पाटील आताच्या घडीला म्हणजे अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यासारखी मातब्बर मंडळी बाजूला गेल्यानंतर तरी जयंत पाटलांचं स्थान साहेबांच्या नंतर दुसरं असायला हवं होतं. पण इथेही बिचाऱ्यांच्या पदरी उपेक्षाच. आमच्या मराठीत एक म्हण आहे, बाप मेला ल्योग झाला, खुट्ट्याला खुट्टा उभा राहिला. खास करून आमच्या लातूर भागामध्ये ही म्हण वापरली जाते. एक दादा गेले पक्ष सोडून आणि दुसरे दादा हजर झाले. मला वाटतं रोहित पवारांनाही दादाच म्हटलं जातं, रोहित दादा पवार. जसं एक म्यान में दो तलवारें नहीं रह सकती, तसं एका पार्टीत दोन दादा कसे असू शकतील, म्हणून अजित दादांनी एक्झिट घेतली आणि रोहित दादा तिथं आले. पण बिचाऱ्या जयंत पाटलांच्यासाठी मात्र तिसऱ्या क्रमांकाचं स्थान कायम राहिलं. म्हणजे किमान सगळे निघून गेल्यावर तरी साहेबांच्या नंतर कोण तर जयंत पाटलाशिवाय दुसरं कोण असं जे कार्यकर्त्यांच्या मनात होतं, तिथे जयंत पाटील साहेबांच्या नंतर देखील आधी सुप्रिया ताई पुन्हा रोहित दादा हे ताई दादांचे नंबर संपल्यानंतर जयंत पाटलांचा नंबर लागतो. बरं, विभागवार सुद्धा विचार केला तरीही तिथे रोहित पवारच बोलायला. राजेश टोपे, जालना जिल्ह्यातले एक बडप्रस्थ आरोग्यमंत्री म्हणून कोरोनाच्या काळामध्ये राजेश टोपेंनी खूप चांगलं काम केलं होतं. त्यांचा लौकिकही गाजलेला होता.
तर जिथे राज्याचे मुख्यमंत्रीच घरी बसून होते तिथे राज्याचे आरोग्यमंत्री लोकांच्या मध्ये मिसळून काम करत होते, हा एक शुभ संकेत होता. त्या राजेश टोपेंना किमान पक्षी छत्रपती संभाजीनगरात, जालना जिल्ह्यात, बीड जिल्ह्यात नेता म्हणून समोर मांडायला काय हरकत होती? कारण जालना जिल्ह्याची बीड, परभणी, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर ही शेजार जिल्हे आहेत. या शेजारच्या जिल्ह्यात तरी राजेश टोपेंना नेलं असतं आणि नेता म्हणून प्रेस कॉन्फरन्स करू दिल्या असत्या तर कदाचित राजेश टोपेंना सन्मानाचं स्थान द्यायचंय असं कळलं असतं. पण नाही, राजेश टोपे नाही. त्या त्या जिल्ह्यात जेव्हा रोहित पवार जातील किंवा नेलं जाईल तेव्हा तेव्हा तिथे प्रमुख नेते रोहित पवारच. बरं, विदर्भातील अनिल देशमुख जे गृहमंत्री राहिले आहेत, एवढे सगळे आरोप झाल्यावर सुद्धा शरद पवारांच्या सोबत टिकून आहेत. उद्या अडचणीत वाढ होईल की नाही याची पर्वा न करता शरद पवारांच्या सोबत आहेत. पण या अनिल देशमुखांना सुद्धा मानाचं स्थान द्यायला राष्ट्रवादी काँग्रेस कचरती आहे. म्हणजे अनिल देशमुखांच्या पेक्षाही मोठे नेते रोहित पवार, राजेश टोपेंच्या पेक्षाही मोठे नेते रोहित पवार आणि जयंत पाटलांच्याही पेक्षा मोठे नेते रोहित पवार. म्हटलं जाईल तरुणांना संधी दिली पाहिजे, तरुण नेतृत्व पुढे आलं पाहिजे. आमचा शिरूर कासारचा महबूब जो या वादळात शरद पवारांच्या सोबत टिकून आहे, त्या महबूबला नाव घेताना तरी किमान 5व्या, 7व्या, 8व्या नंबरला संधी मिळायला पाहिजे होती. पण महबूबही खूप दूरच आहे. त्याचंही स्थान युवक म्हणून कुठे दिसत नाही. सक्षना सलगरसारखी तरुण महिला नेता कुठे कोपऱ्यात जाऊन पडली आहे कोणास ठाऊक. म्हणजे रोहित पवार हेच पुढचं स्थान असेल, आशा स्थान असेल, तेच मोठं स्थान असेल. मला आश्चर्य याचं वाटतं, जे मोदी जगजाहीरपणे सांगतायत की आता घराणेशाही संपवली पाहिजे, अमुक एका घराण्याचा पक्ष ही वृत्तीच मुळात नष्ट झाली पाहिजे, आहे ना तसंच. म्हणजे समाजवादी पार्टी हा मुलायमसिंग यादवांचा आणि मुलायमसिंग यादवांच्या नंतर त्यांच्या मुलाचा वादही पक्षातच, शिवपाल काकाचा की या पुतण्याचा, अखिलेश पुतण्याचा. म्हणजे काही झालं तरी समाजवादी पार्टी ही यादवांच्या, मुलायमसिंग यादवांची प्रायव्हेट लिमिटेड पार्टी आहे. लालू प्रसादांचं तसंच. म्हणजे मुख्यमंत्रीपदी लालू यादव, रबडी यादव, उपमुख्यमंत्रीपदी त्यांचा मुलगा तेजस्वी यादव. वाद आहेत तेही घरातच, याची का त्याची, या पोराची का त्या पोराची, असे सगळे वाद. तेलुगू देसम पार्टी तशीच, सासऱ्याकडून जावयाने घेऊन टाकली, सासूला कुठे दूर लोटलं पत्ताही लागू दिला नाही, तेही तसंच. जेव्हा या सगळ्या भारतातल्या पार्ट्या या घराण्याचा विषय सांगत असतात आणि मोदी त्यावर प्रहार करताना या घराण्यांच्या पलीकडे विचार करण्याचं बोलतात, तेव्हा शरद पवारांची पार्टी फुटल्यावर सुद्धा घराण्याच्या पलीकडचा विचार करत नाही. म्हणजे शरद पवारांच्या नंतर 2 माणसं, अजित पवार, सुप्रिया पवार, सुळे, या दोघांच्याकडेच नेतृत्व कुणाला राज्यातला हवाय, कुणाला केंद्रातला हवाय, त्यासाठीचा संघर्ष. जशी यादवांची पार्टी फुटली, लालू प्रसादांची पार्टी फुटली, जशी तेलुगू देसम फुटली, जशी अजून कुठली पार्टी फुटली, तशी पवारांची ही पार्टी फुटली. घरातल्या एका प्रवाहानं आपली पार्टी दुसरीकडे घेऊन गेला. आणि मग पुढे पर्याय कोण, तर तिथे सुद्धा शरद पवारांच्या नंतर सुप्रिया पवार आणि रोहित पवार. म्हणजे एका घराच्या पलीकडे त्या पार्टीचा विचारच करायचा नाही हे ठरवून ठेवलंय. मुळात दोष राजकारण्यांचा नाहीच आहे. दोष आहे तो मतदारांचा. कारण याच्या पलीकडं काही असू शकतं असं मतदारांना नाही वाटत, अजिबात नाही वाटत. म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू, मग त्यांची लेक इंदिरा गांधी, मग त्यांचा ल्योक राजीव गांधी, मग त्याची बायको सोनिया गांधी, मग तिचा मुलगा राहुल गांधी. गांधी नाम की आंधी आल्याशिवाय काँग्रेस पक्षाला तरणोपाय नाही, हे काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी आपल्या मनात ठासून भरवलंय.
त्यामुळे पुढचं कुठलं नेतृत्व उदयाला येतच नाही. शरद पवारांचा वारसा चालवायचा असेल तर तो सुप्रिया सुळे पवारांनी चालवायला हवा, किंवा अजित पवारांनी चालवायला हवा, किंवा रोहित पवारांनी चालवायला हवा. हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये ठासून भरलेलं आहे. जयंत पाटील काही नसतं, राजेश टोपे काही नसतं, अनिल देशमुख काही महत्वाचे नसतात, टकले फार काही महत्वाचे नसतात. हे ठरवून ठेवलंय लोकांनी आणि या लोकांच्या भावना वाढीला लावण्याचं काम या राजकारण्यांनी जाणीवपूर्वक केलंय. म्हणून शरद पवारांचा पर्याय सुद्धा रोहित पवार असंच सापडतात. कारण सुप्रिया सुळेंच्या आता राजकारणातील अपग्रेड नंतर सुप्रिया सुळेंची जी दुसऱ्या फळीतली जागा भरून काढायची आहे त्यासाठी व्यवस्था रोहित पवारांची. बाकी सगळे सतरंजा उचले कार्यकर्तेच. दादासाहेबांचा विजय असो, काका साहेबांचा विजय असो, नाना साहेबांचा विजय असो, भाऊ साहेबांचा विजय असो, लेकरं मोठी होत राहतील आणि राष्ट्रवादीचा काय किंवा कोणत्याही पक्षाचा काय सामान्य कार्यकर्ता काय हा विजय असो म्हणायला त्या रांगेत बसलेला असेल. रोहित पवारांनीच प्रेस कॉन्फरन्स घेतल्या, रोहित पवारांनीच भाषणं केलीत. अगदी प्रदेशाध्यक्षांचं भाषण थांबवून रोहित पवारांनी भाषण केलंय. रोहित पवारच का हा आमचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणजे मी जी नावं आधी घेतली त्याच्यापैकी कोणीतरी एक, म्हणजे जयंत पाटील काय, राजेश टोपे काय, अनिल देशमुख काय, यांच्यासारखा कोणीतरी एक नेता. चला ठीक आहे, मी ही सगळी नावं घेतोय ती मराठा नेत्यांची नावं घेतोय. मग किमान आपले मुंबऱ्याचे जितेंद्र आव्हाड त्यांची काय स्थिती आहे? त्यांचं बरं आहे हो, ते आपलं म्हणत असतात की मी साहेबांचा एकनिष्ठ सेवक आहे. पण या एकनिष्ठ सेवकाला कायम आधी साहेबांचे आणि मग साहेबांच्या पुतण्याचे नातवाचे पादप्रक्षालन करण्यासाठी ठेवायचं आहे का हा प्रश्न पडतो. आव्हाडांच्या डोळ्यातले अधूनमधून दिसणारे आसव अवघड आहे. साहेबांना किती म्हणून त्रास द्यायचा असं म्हणत त्यांचे डोळे टचकन भरून येतात. आव्हाडांच्या डोळ्यात साहेबांच्या विषयी पाणी दिसतं, पण तोच ओलावा आव्हाडांच्या बाबत साहेबांच्या मनात दिसतो का हाच प्रश्न आहे. आणि दिसला असता तर कदाचित अशा यात्रा काढायला आव्हाडांचं नाव पुढे आलं असतं, पण ते नाही आलं. तिथे आले ते रोहित पवारच. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवारांना तरणोपाय नाही एवढं नक्की आहे. म्हणूनच अजित पवार एक पवार बनून राष्ट्रवादी बाजूला घेऊन गेलेत हेही आम्हाला कळलेलं आहे. बाकी आमचा पक्ष म्हणणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांनी दादा की जय म्हणण्यातच आयुष्य घालायचं असतं. बघा काय वाटतंय ते. पटलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.